कधीतरी कुठल्या व्यक्तीवरती नाराज होऊन पाहावं, कधीतरी कुठल्या नात्यामध्ये जास्त रुसून पाहावं, कधीतरी कुठल्या नात्यामध्ये जास्त हक्क गाजवून पाहावा, कधीतरी कुठल्या नात्याला जास्त प्रेम देऊन पाहावं, कधीतरी कुठल्या नात्याला जास्त आपल्या जवळचं करून पाहावं. कधीतरी कुठलं नातं जास्त जीवापाड जपून पाहावं. ते प्रत्येक नातं, ते प्रत्येक लोक, ते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सोडणं मंजूर करतील, पण तुम्हाला मनवणं कधीच मंजूर करणार नाही. काय वाटतं तुम्हाला? हा अनुभव घेतलाय का तुम्ही? नसेल तर पहा घेऊन. कधीतरी कोणाला जास्त जीव लावून बघा, कधीतरी कोणाला जास्त आपलं म्हणून बघा, कधीतरी कुठल्या नात्यासाठी प्रत्येक गोष्ट करून बघा. कुठलंही नातं असू देतं आपल्या आयुष्यामध्ये, आई वडील, भाऊ बहीण, प्रेम, सगळं काही असू दे, मैत्री, जे 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 नाते येतात ना लाईफमध्ये, त्या नात्यासाठी ना तुम्ही सगळं करून पहा. आणि जेव्हा तुम्हाला जास्त गरज असते तेव्हा ते नाते कुठे असतात तेव्हा तुम्हीच विचार करा. नसतात ते नाते आपल्यासोबत. त्यासाठी प्रत्येक नात्यासाठी प्रत्येक गोष्ट करत्या वेळेस ना, आता एक वेळेस नाही, 100 वेळेस विचार करायला लागतो. आहे सध्याची कंडिशन तशी. हाय हॅलो फॅमिली, श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आनंदी असते आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असते. कारण आनंदी आयुष्य किंवा दुःखी आयुष्य, जे काय आयुष्य आहे ते आपलं आयुष्य आपलंच असतं. त्यामुळं आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीने घालवायचं हे आपण बघायला पाहिजे. कारण आपल्या दुःखामुळे, आपल्या सुखामुळे कोणाला काहीच फरक पडत नाही बरं का. तुम्ही सुखी आहोत का दुःखी आहोत कोणालाच काही फरक पडत नाही. हो, जेव्हा दुसरे दुःखी असतात, जेव्हा दुसऱ्यांना गरज असते तेव्हा तुमची आठवण येते. त्यामुळे दुसऱ्यांच्या अगोदर नेहमी तुमचा विचार करा, तेव्हाच दुसरे त्यांच्या अगोदर आपल्याला रिस्पेक्ट आणि किंमत द्यायला बघतील. तुम्ही खूप वेळेस काय करतो, म्हणजे मी पण खूप वेळेस काय करते माहिती का, कुठल्या पण नात्यामध्ये ना जास्त केअर करायला गेलो की आपली तिथे केअर नसते, जास्त कोणाची तरी किंमत करायला गेलो तिथे आपली किंमत नसते, जास्त कोणाला तरी प्रेम द्यायला गेलो तिथं आपल्याबद्दल थोडंही प्रेम राहत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही करून पहा, जास्त प्रमाणामध्ये करून पहा. कुठलीही गोष्ट तुम्ही तिथे 100% द्यायला जाताना तिथे तुम्हाला 0% सुद्धा भेटत नाही बरं का. हे तुम्ही अनुभव घेतला असेल तर माझ्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हे अनुभव घेतलात, आणि घेतला नसेल तर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही अतिच करून पहा, तिथे तुमची नक्कीच माती होते. कसं आहे, जे काही गोष्टीमध्ये मी तुम्हाला स्वतः सांगत असते, पूजा लाईफस्टाईल आणि वर्किंग ब्लॉग, मी माझ्या स्टोरी ज्या तुमच्यासोबत शेअर करते त्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, त्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये झालेल्या आहेत, त्या गोष्टीमधून मी बाहेर निघालेली आहे ना, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथून पुढेची पण जे लाईफ मी तुम्हाला शेअर करेल एकतरी माझ्या लाईफशीच पूर्ण कनेक्टेड असेल. जे माझ्यासोबत झालं, कसं झालं, काय झालं, कुणी केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी मी अनुभव घेतलेला आहे, माझ्यावर गुजरून पुढे गेलेल्या आहेत, त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्की सांगेन. आणि जे काय आहे ते रिअल आणि खरंच असेल आपल्या चॅनलवरती. त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझे पूर्णच व्हिडिओज कसे वाटतात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे बरं का. चला तर मग मी माझे अनुभव, मी माझी लाईफ, मी माझ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी, तुमची लाईफ मला शेअर करू शकतो कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे एकमेकाला गोष्टी शेअर केल्याने असं म्हणतात की मन हलकं होतं, आणि ज्या गोष्टी आपण शेअर करतो की आपल्याला वाटतं की नाही, मी माझ्यासोबतच असं का होतं, माझ्यासोबतच असं का होतं, हे लोक माझ्यासोबतच असे का वागतात, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो की माझ्यासोबतच का, मीच का. पण असं नसतं, ते आपल्यासोबतच नाही, जेवढे काही लाईफमध्ये जगामध्ये ह्या लोक आहेत ना, प्रत्येकासोबत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी झालेल्या असतात. कोणी त्यामध्येच गुंतून राहतं, कोणी त्यामधून बाहेर पडलेलं राहतं, कोणी सहन करतं तर कोणी सहन करत नाही, कोणी तर मग विचार पण नाही करू शकत, डायरेक्टली ते करून जातं. तर त्या लेवलपर्यंत आपल्याला नाही जायचंय आणि सहन पण नाही करायचं. जेवढं पण तुम्ही सहन कराल ना, हे सगळं जग आणि ही दुनिया, जे काही नातेवाईक आहेत ना, आपल्याला सहनच करायला बसवलेलं आहे तिथं. त्याच्यामुळे सहन करणं सोडा आता. सहनशक्ती असते प्रत्येकामध्ये, तिथंपर्यंत सहनशक्ती ठेवायची. जास्त पण गोष्टी सहन करणं आपल्यासाठीच हानिकारक असतं त्या गोष्टी, त्याच्यामुळे जास्त काही सहन करायचं नाही आहे. त्या पण गोष्टी मी माझ्याच अनुभवावरून सांगते बरं का.
चला तर मग व्हिडिओ सुरू केला होता दुसऱ्याच गोष्टीमुळे. पण सुरुवातीला कसं असतं, आपल्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक वेळेस एक मोटिवेट गोष्ट मी घेत असते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. जे काही स्टोरी पुढे सांगितली त्यातली जे एक पार्ट, एक लाईन मी तुमच्यासोबत शेअर करत असते. अशीच एक लाईन सुरुवात केली होती आणि बघा इथंपर्यंत हा व्हिडिओ झाला लगेच. तर असू द्यात, अशा गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगेल माझ्या व्हिडिओजमध्ये. तर कसं, अधिक महिना म्हटलं की धोंड्याचा महिना. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून धोंड्याच्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा, म्हणजेच अधिक मास मंथच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणलं जातं. अधिक महिना असं म्हणतो, धोंड्याचा महिना, कुणी म्हणतं अधिक मास महिना, म्हणजे सगळे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या लेवलने त्याचं नावं घेतात. तर तुम्हाला सर्वात सोप्या भाषेत आणि मराठी भाषेत म्हणते की अधिक महिन्याच्या सर्वांना धोंड्याच्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर खूप दिवस झाला आता धोंड्याचा महिना सुरू होऊन, मला वाटतं आता संपत आलेला आहे. तर खूप जण आनंदी सुद्धा असतील. कोणाला माहेरी जायचं असेल तर कोणाचा धोंड्याचा महिना जो आहे तो सासरीचं सेलिब्रेशन केला जातो, जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या. कोणाकोणाचं नवीन लग्न झाल्यानंतर फर्स्ट धोंड्याचा महिना असेल तर जास्त एक्सायटेड वगैरे असतात की माहेरी वगैरे जाऊन ते धोंड्याचा महिना सेलिब्रेशन वगैरे करायचं, हे करायचं. तर कुठे कसं असतं की जुनंही झालं तरी कसं असतं, 3 वर्षाला एकदा येतो ना, त्याच्यामुळे खूप सारी एक्साइटेडमेंट असते. नवीन लग्न झालं असेल किंवा नसेल झालं तरी प्रत्येक मुलीला असं वाटतं माहेरी वगैरे जावं, मस्त तिथे सण साजरी करावा, बहिणी बहिणी सगळं काही एकत्र जमावं आणि जे काही फॅमिली वगैरे येते ते सगळं एकत्र जमावं. आणि प्रत्येक मुलीला कसं असतं, सण म्हटलं की माहेरी जायचं, मस्त सेलिब्रेशन वगैरे करायचं, फॅमिलीसोबत छान असं एन्जॉय करायचं, त्यांच्यासोबत छान राहायचं, गप्पा गोष्टी वगैरे मारायच्या. ज्या काही सासरी आलेला आळस वगैरे असतो, जे काही दुःख त्रास वगैरे जे काही झालेलं असतं, तरी तिथं जाऊन इथे 4 महिने जरी राहिलो ना, 4 दिवस जरी आपण माहेरी राहिलो तर तो एक आनंद आणि एक क्षण वेगळाच असतो. तो वेगळा आनंद देऊन जातो. आणि हे जे काही दुःख वगैरे झालेल्या गोष्टी असतात ना, त्या 4 दिवसाच्या गोष्टीमध्ये सुख भरून निघतं असं म्हणतात. आणि मुलीसाठी खूपच आनंदाची गोष्ट जरी काय म्हटलं लग्न झाल्यानंतर, तर असं म्हणतो की आपण माहेरी 4 दिवस जरी राहिलो तर माहेरी 4 दिवस राहिलेलं सुख आपल्याला कुठेच भेटत नाही म्हणतो. तर असतं काही मुलींसाठी. काही मुलींचं तर लगेच माहेर तुटून जातं, काही मुलींचं असतं नशिबामध्ये, तर काही मुली अजूनसुद्धा जात नाही. त्याच्या पाठीमागचे वेगवेगळे रिझन असतात, जास्त त्यांच्या लाईफमध्ये वेगळ्या काही गोष्टी होत असतात. पण असं नाही आहे की माहेरी गेलोच म्हणजे सुखानं राहिलं पाहिजे. काही मुली माहेरी न जाता पण सुखानं राहतात, तर काही मुली माहेरी जाऊन पण सुखाच्या नसतात. तर जसं लाईफ ठरलेली आहे, जशा लाईफच्या आपल्या गोष्टी असतात त्याच्यानुसार असतं. तर कसं असतं, आजकाल काही मुलींचं असं आहे की सासरी जर खूप दुःख असेल तर माहेरी खूप सुख असतं, आणि माहेरी जर खूपच दुःख असेल तर सासरी खूप. पण आजकाल तर इकडे काहीच सांगता येत नाही आहे ना, सासर बेस्ट म्हणता येत आहे ना माहेर बेस्ट म्हणता येते. आजकाल मी असं का बोलते, कारण प्रत्येक वेळेस आता त्या मुलीच्या नशिबाचाच खेळ आहे. जर चांगलं तिचं नशीब असेल तर तिला सासरही चांगलं भेटतं, आणि तिचं चांगलं नशीब असेल तर तिला माहेरही चांगलं भेटतं. जर तिला दोन्ही चांगलं भेटलं तर मग त्याला देवच पावलं म्हणावं लागेल. आणि अशा खूप कमी नशिबाच्या मुली असतात की त्यांना दोन्ही चांगलं भेटतं. पण असं म्हणतात, जग समजून घेऊ देत किंवा नाही घेऊ देत, लग्नानंतर लाईफ पार्टनर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, आणि लग्नाच्या अगोदर आपल्याला आईवडील समजून घ्यायला पाहिजे. असे आईवडील, असे लाईफ पार्टनर ज्याच्याकडे असेल तर खरंच खूप सुखी आणि समाधानी म्हणतात. तर आपण कोणाच्या भरोशावरती जातो, तर आपल्या नवऱ्याच्या भरोशावरती जातो, आपल्या लाईफ पार्टनरच्या भरोशावरती जातो. जे काही संसार वगैरे पुढचा थाटायचा आहे, जे काही स्वप्न वगैरे आहेत, आपण त्यालाच घेऊन रंगलेले असतात, त्याचाच विचार करत असतो. पुढं काय करायचं, कसं करायचं, हे सगळं आपण पुढचा विचार करत असतो. तर आपलं माहेर जरी किती सुखी आणि आनंद देणार असलं तरी जर लाईफ पार्टनर चांगला भेटला तर आपल्याला असं वाटतच नाही आपण माहेरी वगैरे जायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद वगैरे पाहिजे. लग्नानंतरचा खरा आनंद आपल्या लाईफ पार्टनरसोबतच असतो, त्याच्यासोबत रंगणार आपले स्वप्ने जे पाहतो त्याच्यातच असतो. आणि खरंच खूप मुलींना असं नाही होत की दोन्हीकडल्या परफेक्ट अशा गोष्टी भेटत नाहीत. खूप कमी मुलींना असं भेटत असतं. आजकाल तर काही मुलींचं लवकरच माहेर तुटत चालले काही गोष्टीवरून, तर काही मुलींचं सासरच लवकर तुटत चालले. तर दोन्हीकडले मेळ असं व्यवस्थित नाही आहेत की आजकाल तर तुम्ही न्यूजमध्ये पण पाहत आहात, खूप साऱ्या गोष्टी ऐकायला येत आहेत. त्या गोष्टीवरती मी व्हिडिओज बनवणार होती, एक व्हिडिओज मी नक्कीच बनवेल. पण आता ह्या गोष्टीमध्ये नको होते, कारण छान अशा शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओज मी सुरुवात केला आहे ना, त्याच्यामुळं तो व्हिडिओज याच्यामध्ये नको मला असं वाटतं. असू द्यात. तर माझ्या मैत्रिणींना इतकंच विचारायचं आहे की छान आनंदी मस्त असे सगळे असाल. धोंड्याचा महिना म्हटलं की
नवऱ्यांकडनं म्हणजेच आपलं लाईफ पार्टनरकडनं नवीन नवीन गिफ्ट घेणं, साड्या वगैरे, तसंच माहेरी जाणं, तिकडे त्यांच्याकडनं छान छान असे गिफ्ट घेणं. आपण आता सगळ्यांचं जेवण वगैरे करायला जातो. धोंड्याचा अधिक महिना म्हटलं की कसं पोळ्या वगैरे, आमरस, या सगळ्या गोष्टी येतच असतात. ते आपण आपल्या घरी पण बनवतो, पण त्याचा आनंद एक फॅमिली सेलिब्रेशनसोबत, फॅमिलीसोबत राहणं आणि त्याच्यासोबत हे सगळ्यांसोबत जेवण वगैरे, किंवा इकडे तिकडे आता आपण आज इकडे कार्यक्रम आहे इथे जायचं, उद्या तिकडे कार्यक्रम आहे इथे जायचं, हा एक आनंद वेगळाच असतो. तर हा आनंदच प्रत्येक मुलींच्या नशिबामध्ये नसतो. ज्या मुलींच्या नशिबामध्ये आहे त्यांना खरंच खूप सारे शुभेच्छा, आणि ज्या मुलींच्या नशिबामध्ये नाही आहे त्यांनी पण बिलकुल टेन्शन घेऊ नका बरं का. कारण प्रत्येक दिवस हे सारखे नसत असतात. प्रत्येक आलेलं दिवस किंवा प्रत्येक आलेली वाईट वेळ हे सारखे नसते. आपल्यासाठी काहीतरी कुठेतरी चांगलं होणार असेल आणि चांगलं काहीतरी लिहिलं असेल म्हणून ज्या गोष्टी आपल्यासोबत वाईट होतात किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला दुर्लक्ष केलं जातं, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला असं जसं आपल्याला वाटतंय ना की आपल्याला तिथं तेवढं हे सगळं काही केलं पाहिजे, तिथं ते भेटत नाहीये, तर टेन्शन नका घेऊ. त्यापेक्षा बेस्ट आपल्याला नशिबामध्ये लिहिलं असेल, आपल्या लाईफमध्ये लिहिलं असेल. त्यामुळे हे वाईटच म्हणायचं. जे काही गोष्ट आपल्याला भेटत नाही ना ते वाईट हे म्हणायचं, सोडून द्यायचं की आपल्यासाठी परफेक्ट नाही आहे, आपल्यासाठी चांगली नाही आहे म्हणून ते आपल्यापर्यंत भेटत नाही. कारण जे आपल्यासाठी भेटणं, आपल्या लाईफमध्ये जे चांगलं असतं ते आपल्या लाईफमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतच असतं. त्यामुळे नाही भेटणारी गोष्ट ही आपली नाही आहे हे असं सोडून द्यायचं पूर्णपणे. तर माझ्या काही मैत्रिणी आता हे सांगते की मस्त असं माहेरी जाऊन आनंदी असतील, तर काही इथेच मिस्टरांकडेच राहून म्हणजेच आपल्या लाईफ पार्टनरकडे, नवऱ्याकडे राहून मस्त असे छान छान साडीज वगैरे गिफ्ट घेत असतील. ज्या पण आता कोणी सोने खरेदी करतं, कोणी चांदी खरेदी करतं, तर कोणी ज्या ज्या गोष्टी तिला पाहिजे असतात, ज्या गोष्टीची तिला जास्त गरज आहे, असे छान छान असे गिफ्ट आपल्या लाईफ पार्टनरकडनं घेत असते. तर तुम्ही तुमच्या माहेरी न जाता पण लाईफ पार्टनरकडनं खूप सुंदर सुंदर असे गिफ्ट घ्या आणि तुमचं धोंडे जेवण, तुमचं अधिक महिना मस्त असं सेलिब्रेशन करा. ज्या काही गोष्टी असं वाटतात की तिथपर्यंत आपण जात नाही आहे वगैरे, तर विचार सोडून द्या त्या गोष्टीचा. मस्त असे आपापल्या घरी आंबे वगैरे आणून छान असा सण साजरी करा मैत्रिणींसोबत, काय आपल्या फॅमिलीसोबत वगैरे. ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा जास्त विचार करू नका. पण मिस्टरांना वगैरे सोडायचं नाही आहे बरं का, आपल्या लाईफ पार्टनरला सोडायचं नाही आहे. कारण आपला हक्क फक्त आपल्या नवऱ्यावरती असतो, आपल्या लाईफ पार्टनरवरती असतो असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्याकडनं छान गिफ्ट घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याची साथ द्यायचं, आयुष्यभर त्याच्यासोबतच राहायचं आहे. कारण तो आपला आहे, तर सगळं जग आपलं आहे. त्याच्यामुळे जे काय आहे तर आपला लाईफ पार्टनरच आहे असं समजायचं. जग सगळे दुनिया जर आपल्या विरोधात असली तरी चालतं, फक्त आपला लाईफ पार्टनर, आपला जोडीदार, आपला आयुष्याचा पार्टनर आपल्यासोबत पाहिजे, तर आपण सगळं जग जिंकू शकतो. त्याच्यामुळं त्याची साथ खूप महत्त्वाची आहे. अशा छोटे छोटे सण वगैरे, छोट्या छोट्या गोष्टी येत जातच असतात आयुष्यामध्ये. आणि सण साजरे वगैरे काय, प्रत्येक सण येतच असतात. प्रत्येक सण प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेगळ्या लेवलने ते सेलिब्रेशन करतात. तर आपण छोटंसं सेलिब्रेशन करायचं आपल्या पार्टनरसोबतच राहून. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. मला काय म्हणायचं, जर तुम्हाला समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला पुन्हा एकदा धोंडे जेवणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मस्त असा आमरस एन्जॉय करा, कारण आता आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे आणि आता थोडा पाऊस वगैरे पण सुरू झालेला आहे. म्हणजेच गरमी आणि ते ऊन गरमी वगैरे असतं ना, त्याच्यामुळे लवकर आंबे खराब होतात आणि ते तब्येतीला पण चांगलं नसतं. त्यामुळे सध्या आत्ताच मुलांना आमरस वगैरे जे काय द्यायचं किंवा तुम्हाला पण आत्ताच हे करा, कारण नंतर आपल्यासाठी पण बेस्ट नाही आहे आणि मुलांसाठी पण. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे त्या गोष्टीची. तर काळजी घ्या. बाय बाय.